प्रामुख्याने युग आहेत 4: कृता, त्रेता, द्वापार, कली. या चारही युगाची आयुष्य मर्यादा शास्त्राने भिन्न भिन्न सांगितलेली आहे आणि त्या युगामध्ये त्या साधनेद्वारा भगवंताची प्राप्ती सुद्धा सांगितलेली आहे. मग युग आहे 4. या चारही युगांची आयुष्य मर्यादा सांगितली शास्त्राने. कृतयुगाची आयुष्य मर्यादा आहे 17,28,000. त्रेतायुगाची आयुष्य मर्यादा आहे 12,96,000. द्वापार युगाची आयुष्य मर्यादा आहे 8,64,000. आणि आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. या कलियुगाची आयुष्य मर्यादा आहे 4,32,000. आता बघा, त्या युगामध्ये माणसाला सुद्धा आयुष्य मर्यादा भिन्न भिन्न दिलेली आहे. कारण कृतयुगाची आयुष्य मर्यादा 17,28,000 आहे, म्हणून त्या युगामध्ये माणसाला आयुष्य मर्यादा किती होती? 1,00,000 वर्षाची. काय? 1,00,000 वर्षाची आयुष्य मर्यादा होती. आता त्रेतायुगामध्ये माणसाचा योग शून्य कमी झाला. किती राहिले? 10,000. द्वापारामध्ये आणखी एक शून्य कमी झाला, 1,000. कलियुगामध्ये आणखी एक शून्य कमी झाला. आता मात्र भगवान सिद्धेश्वराला प्रार्थना करू देवा, आता मात्र शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आता जर शून्य कमी केला तर खाली किती राहतात? मग या 10 मध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी करायचे? म्हणजे बघा, त्या युगामध्ये त्या साधनेद्वारा भगवंताची प्राप्ती होत होती. श्रीमद भागवताने सांगितले, कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. कृतयध्यायतो विष्णू म्हणजे कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर ध्यान धारणेद्वारा भगवंताची प्राप्ती होत होती. कारण आयुष्य मर्यादा भरपूर होती, 1,00,000 वर्षाची आयुष्य मर्यादा होती. मग त्या युगामध्ये ध्यानाद्वारे भगवंताची प्राप्ती करून घेता येत होती. बरोबर. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापारामध्ये पूजा पाठाने सांगितले. आणि या कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आता मला सांगा, कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर ध्यानाद्वारे प्राप्ती होत होती. या युगामध्ये ते शक्य आहे का? नाही. कारण माणसाला या युगामध्ये आयुष्य किती आहे? 100. त्याच्यामध्ये शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यातही निम्म झोपेत गेले, त्याच्यामध्ये रोगाने पछाडले काही. मग किती राहिले? माणसाला आयुष्य मर्यादा कमी आहे या कलियुगामध्ये. कारण यज्ञ या युगामध्ये करणं शक्य नाहीये. द्वापारामध्ये पूजा पाठाने भगवंताची प्राप्ती सांगितली, पण पूजा पाठाने सुद्धा आपल्याला या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करणं शक्य नाहीये. कारण आपण साधिक देवपूजा करायला जरी बसलो तरी पण आपलं चित्त जाग्यावर नसते. आणि जर चित्त जाग्यावर नसेल तर ज्ञानोबा काय बोलले? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, किंवा जवळी नाही चित्त आणि काय मांडियेले प्रेत. चित्त जर जागेवर नसेल तर ते व्यर्थ आहे, म्हणून तेही आपल्याला जमणार नाही. तुम्ही बघा, ज्ञानोबा सांगतात, योग साधनेने भगवंताची प्राप्ती होते. काय? योग साधनेने भगवंताची प्राप्ती होते. पण योग साधना किती कठीण आहे? किती कठीण आहे? ज्ञानोबा सांगतात, लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे के प्राणी शुद्धी म्हणो. योग साधनाने भगवंताची प्राप्ती होते, पण योगाची वाटा जे निघाले गा सुभटा आणि तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. किंवा ज्ञानोबा हरिपाठामध्ये पण बोलले ना, योग याग विधी आणि येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे योग साधनेद्वारा भगवंताची प्राप्ती होते, पण योग साधना करणं आपल्याच्याने शक्य नाहीये. मग या कलियुगामध्ये अतिशय सोपी साधना सांगितली. किती सोपी? नामसंकीर्तन साधना पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्या साधनांमध्ये अतिशय सोपी साधना. किती सोपी? तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी. म्हणजे सगळ्या साधनांपेक्षा नाम साधना ही सोपी आहे.